सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुका होत असून सातारा नगरपालिकेत दोन्ही राज्यांकडून नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे। 50 नगरसेवक पदावर दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाले असले तरी नगराध्यक्षपदाचा तिढा कायम असून तो भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे। या 50 जागांपैकी 22 जागा खासदार उदयनराजे आणि 22 जागा शिवेंद्रसिंहराजे आणि 6 जागा या मूळ भाजपला दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे। मात्र जर नगराध्यक्षपदाचा तिढा सुटला नाही तर मात्र या दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या विरोधात नगरसेवक पदासाठी 50 जागांवर आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरायला लावले आहेत। त्यामुळे आज नेमकं काय होत आहे हे पाहावे लागणार आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कुंभार यांनी। राज्यभरातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। खरं तर नगरपालिका निवडणुकींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून दोन्ही राज्य या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। खरं तर दोन्ही राज्यांचं मनोमिलन झालं असलं तरी अद्याप कोणतेही उमेदवार फक्त घोषित झाले नाही आहेत। एकंदरीतच दोन्ही राज्यांच्या ज्या आघाड्या आहेत, एक सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी, या दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी 22 उमेदवार देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर जे मूळ भाजपचे जे लोक होते, कार्यकर्ते होते, त्यांची नाराजी नको आहे म्हणून कुठे त्यांना एक 6 जागा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। एकंदरीतच ह्या 50 जागा लढणार असून 50 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या माध्यमातून हे दोन्ही राज्य लढणार असले तरी जो मूळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्याचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतंय। अद्याप भाजपने किंवा दोन्ही राज्यांनी असतील तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नाही। मात्र तरी देखील जे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मोठा ट्विस्ट या ठिकाणी आपल्याला निर्माण झाल्याचं चित्र पाहायला दिसतंय। या ठिकाणी दोन्ही राज्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे माहिती मिळत असून या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या बाहेर आता सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर दोन्ही राज्य काय निर्णय घेतात, कोणता उमेदवार या ठिकाणी आपल्या सातारकरांसमोर ठेवतात हे आकड्याचं सगळं सातारकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन सचिनसह मंगेश कुमार, सातारा न्यूज, सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।